मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील अनेक वर्ष वडिलोपार्जित घरातच राहत होते। अनेकदा गोवेकरांनी पर्रीकरांना स्कूटरवरून ऑफिसला जाताना देखील पाहिलंय। त्यांच्या अशाच साधेपणाचे अनेक किस्से गोवेकरांच्या चर्चेमध्ये सहज ऐकायला मिळतात। अशाच काही प्रसिद्ध किस्स्यांवरती टाकलेली ही नजर। मनोहर पर्रीकर यांच्या साधेपणाचे अनेक किस्से आहेत। त्यापैकीच हे काही। पर्रीकरांच्या मुलाच्या लग्नात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती। या हाय प्रोफाईल लग्नातील जवळजवळ सगळे पाहुणे सुटाबुटात आले होते, तर मुलाचे वडील म्हणजेच मनोहर पर्रीकर मात्र हाफ शर्ट आणि साध्या पॅन्टमध्ये सर्वांचं स्वागत करताना दिसले। मुख्यमंत्री असतानाही पर्रीकर सरकारी गाड्यांच्या ताफ्याऐवजी चक्क स्कूटरवरून आपल्या कार्यालयात जात। अनेकदा गोवेकरांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांना दुचाकीवरून कामाला जाताना पाहिलेले। 2004च्या गोवा फिल्म फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभात पर्रीकर पोलिसांसोबत कार्यक्रम स्थळाबाहेरील वाहतूक नियंत्रण करण्यात व्यस्त होते। अनेकदा पर्रीकर गोव्यातील आपल्या आवडत्या ठिकाणी जाऊन पोटपूजा करून यायचे। 2012 साली पर्रीकर तिसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पर्रीकर यांनी अभिनंदन करण्यासाठी मंचावर आलेल्या प्रत्येकाशी हस्तांदोलन करत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला। आपल्या शिस्तीसाठी आणि वक्तशीरपणासाठी ओळखले जाणारे पर्रीकर हे आपल्या सहकाऱ्यांची खूप काळजी घेत। मार्च 2012 साली गोव्याचे पर्यटन मंत्री मातनही सलंधा यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं आकस्मिक मृत्यू झाला, तेव्हा सलदन्हा यांच्या अंत्यसंस्कारावेळी पर्रीकर यांना अश्रू अनावर झालेल्याचं अनेकांनी पाहिलं होतं। 2016 मध्ये पर्रीकर संरक्षण मंत्री असताना मुंबई IIT मध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते। त्यावेळी त्यांना त्यांचे एक जुने शिक्षक भेटले असता मंचावरच ते शिक्षकांच्या पाया पडले होते। मुख्यमंत्री आणि त्यानंतर संरक्षण मंत्री झाल्यानंतरही पर्रीकर नेहमीच इकॉनॉमी क्लासनच प्रवास करत। अनेकदा सहप्रवाशांनी त्यांना ओळखल्यानंतर ते त्यांच्यासोबत सेल्फी काढत त्यांचे ऑटोग्राफ घेत। एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे ते स्वतःचं सामान स्वतः न्यायचे। विशेष VIP गेटनं जाण्याऐवजी ते इतर सामान्य प्रवाशांप्रमाणेच रांगेत उभे राहून बोर्डिंग बसमधूनच विमानापर्यंत जायचे। मध्यंतरी गोव्यातील एका लग्नाच्या रिसेप्शनच्या रांगेत उभे असलेल्या पर्रीकरांचा फोटो चांगला चर्चेचा विषय ठरला होता। तर असा हा पर्रीकरांचा साधेपणा। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।